कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. मी ऐकलं की तू देवाशिष बाबूंना जेलमधून सोडवून आणलंस. खरंच ऐकलं आहे दुर्गा प्रसादजी. मुश्किल ही आहे की दुर्गा प्रसादजी यावेळी इलाहाबादला गेले आणि गौरी शंकरजी आणि कन्हैयालालजी अजून जेलमध्ये आहेत. तर आम्ही रणभेरीचं काम जेवढ्या तीव्रतेने करू पाहत आहोत यावेळी ते होत नाहीये. आज रात्री 12 वाजल्यापासून डॅडीचा बर्थडे सुरू होत आहे. अभय सिंगला आणून त्यांना गिफ्ट करेन. हा गडबडलेला कुठे राहिला? आतापर्यंत यायला हवा होता. हाच आहे तो, हाच तो अभय आहे. मी तर म्हणते आपल्याला इथून निघून जायला हवं. शट अप शबनम, चुपचाप माझ्या बरोबर चाल. हे बघ मारिया, त्याच्या हातात पिस्तल पण आहे. मी तर म्हणते मारिया, चल आपण इथून पळून जाऊ. गप्प बस शबनम, चुपचाप माझ्या बरोबर चल. तू तर मला घाबरवत आहेस आणि तसेही when I decide something, I do it. नाही नाही, चल आपण परत जाऊ. शबनम, let's start. मी जसं सांगते तसं कर. पण मारिया, चुप कर आणि लवकर कर जसं मी सांगत आहे. Come on. माझ्याकडून हे सगळं नाही होणार. Shut up and do what I told you. चुपचाप डोळे बंद करून इथे आडवी हो. चल. Hurry up. Let's start. जा जाऊन पड तिथे डोळे बंद करून. लवकर कर शबनम. Hurry up. Don't worry. काही नाही होणार. तुम्ही मला जेंटलमॅन वाटत आहात. प्लीज माझ्या फ्रेंडची हेल्प करा. माझी फ्रेंड बेशुद्ध झाली आहे. प्लीज तुम्ही माझी हेल्प करू शकता. तुम्ही इतका विचार नका करू. प्लीज माझ्या बरोबर चला. माहित नाही काय झालं. प्लीज चला, नाहीतर खूप उशीर होईल. कोण आहे तुम्ही आणि आत्ता इथे काय करताय? मी रोज आहे. मी माझ्या फ्रेंड बरोबर आउटिंगला आले होते, पण माहित नाही काय झालं. अचानकपणे ती बेशुद्ध झाली. प्लीज बघा ना, तुम्ही काही केलं तर जीव वाचेल तिचा. तुम्ही इतका विचार का करता?
तिला काय पण होऊ शकतं. प्लीज, खूप जरूरत आहे तुमची. प्लीज. आय एम रिक्वेस्टिंग यू. चला. प्लीज बघा ना. आता तर चांगली होती. चेक करा प्लीज. हेल्प नाही. काय झालं यांना? अचानक चालता चालता बेशुद्ध झाली. तुम्ही प्लीज चेक करून पहा ना. कदाचित तिचा जीव वाचेल. प्लीज. काय झालंय? प्लीज माझ्या फ्रेंडला वाचवा. अचानक माहित नाही काय झालं. प्लीज मला सांगा ना. नाडी तर बरोबर आहे. पण आता तर ठीक होती. अचानक बेशुद्ध झाली. चेक करून सांगा ना. काय प्रॉब्लेम आहे तिचा? तुम्ही नीटपणे पहा. काहीतरी झालंय. शबनम, उठ लवकर. We caught him. हा तर खरंच बेशुद्ध झालाय. पाहिलंस मोर्याची कमाल. तू उगाचच घाबरत होतीस. पण आता काय करायचं? आता एक काम कर. तिथे टर्निंग वर पोलीस उभे असतील. जा, घेऊन ये त्यांना. ठीक आहे, चल सोबतच जाऊ. इडियट. मी नाही जाऊ शकत. तू एकटी जा. पण मी तुला एकटीला सोडून कसं काय जाऊ? 5 मिनिटात मला काही नाही होणार. आणि तसा हा बेशुद्ध पडला आहे. ठीक आहे, मी जाते. नाही नाही, तुला जर काही झालं तर मी सुपरिटेंडंट सरांना काय सांगेन? त्यांच्या मुलीला काय झाले म्हणून सांगेन. शबनम, तू किती डरपोक आहेस. जेव्हा डॅडला हे कळेल की आम्ही अभय सिंगला अरेस्ट करवला आहे तर ते खूप खुश होतील. तू लवकर जा. टाइम वेस्ट नको करूस. जा. ठीक आहे, मी जाते. अरे लल्लन, ऐकलंय की इथे भूत असतात म्हणून. वेडा झालायस का? नाही नाही, भूत नाही, इकडे चुडेल पण असते. तू बेवकूफ आहेस. इतक्या दिवसापासून ड्युटी करत आहोत, आम्हाला कधी नाही दिसली. ज्या दिवशी तुला दिसेल ना त्या दिवशी तू पण हे मानशील की इकडे कोण आहेस तू.
कोण आहेस तू? मी शबनम, मारिया मॅमची दोस्त. कोण मारिया? अरे सुपरिटेंडंट सरांची मुलगी. आम्ही दोघांनी मिळून ना त्या खतरनाक आतंकवादी अभय सिंगला बेशुद्ध केलंय. तुम्ही लवकर चला आणि त्याला गिरफ्तार करा. काय म्हणालीस? सुपरिटेंडंट साहेबांच्या मुलीने अभय सिंगला बेशुद्ध केलं? कुठे आहेत ती दोघं? तिकडे पोखरीच्या जवळ. चल पळ लल्लन, चुडेल ही. हो चल. अरे तुम्ही असे घाबरताय का? खुदाचा वास्ता, मी खरं सांगतेय, तुम्ही एकदा माझ्यासोबत येऊन तर बघा. काय तुम्ही खरं बोलता? हे पहा, मी इथला ड्युटी इन्चार्ज आहे. जर तुम्ही थोडी पण धोकेबाजी करण्याची कोशिश केली ना तर घेऊन जाऊन जेल मध्ये टाकेन मी. हे पहा, मी खोटं बोलत नाहीये. भाई शक्ती सिंग, ही चुडेल फसवतीये. हिच्यावर नको जाऊस. मी कोणी चुडेल बिडेल नाहीये. सर ओळखतात मला. चला बघूया कुठे तुमचा अभय सिंग. हा चला. अभय सिंग, जगापुढे तू चालाक असशील, पण माझेही नाव मरिया आहे. पोलीस सुपरिटेंडंटची मुलगी मरिया. 2 मिनिट, केवळ 2 मिनिट लागली तुला बेवकूफ बनवायला मला, आणि तू माझ्या जाळ्यात फसलास. आणि आता बघशील मी तुला. मारिया, मारिया. अभय सिंग कुठे आहे? मी तर इथेच सोडून गेले होते त्या दोघांना. इथेच होते ते. लल्लन, मी सांगितलं होतं ना ही चुडेल आहे. ए पोरी, हा काय चक्कर आहे? खरं खरं सांग, नाहीतर. मी खुदाला हाजीर नाजीर मानून खरं सांगतेय. मी सुपरिटेंडंट सरांची मुलगी मारिया मॅमची दोस्त आहे. मी त्या दोघांना इथेच सोडून गेली होती. मारिया मॅमने इथेच अभय सिंगला बेशुद्ध केलं आणि मला म्हणाली तू त्यांना बोलवून आण. पण माहित नाही ते कुठे निघून गेले. तर तू सुपरिटेंडंट साहेबांच्या घरी राहतेस? जी. तर चल, तिथेच फैसला होईल ठाण्यात की तू शबनम आहेस की कोणी धोकेबाज. अरे तू कुठे घेऊन चाललास या चुडेलला? ए गाढवा, ही चुडेल आहे तर मी पण मांत्रिक आहे. चल ठाण्यावर, तिथेच खरं काय ते कळेल. चल. यू शट अप! ही तुझी कहाणी आहे जी मी 1 तासापासून ऐकत आहे. सगळं काही खरं खरं सांग. सगळं काही खरं खरं. आता चुपचाप इथं पडून राहायचं. काही होशियारी नाही करायची, नाहीतर. What do you want? तू मला इथे का आणलायस? Hey you! Don't try to be over smart with me. तुला माहित आहे मी कोण आहे? मी या सिटीच्या सुपरिटेंडंटची मुलगी मारिया आहेस, जी बिलकुल आपल्या बापासारखी आहे.
यू ट्राइंग टू किडनॅप मी? याचा परिणाम काय होईल माहित आहे? त्याची तू फिकीर नको करू. आपल्याबद्दल विचार कर. तुला अंदाज पण नाहीये की यावेळी तू कुठे उभी आहेस. पण मला तुम्ही किडनॅप केलं काय? आम्ही केलंय काय? तू आणि तुझ्या बापाने काय केलं हे सांगायची मला गरज नाहीये. आणि हा, तसं त्या क्लोरोफॉर्मनं काय करणार होतीस तू? हा? ओ ते तर मला कन्फ्युजन झालं होतं. मला तुला बेशुद्ध नव्हतं करायचं. तो तर कोणी दुसराच होता. ही कहाणी कोणाला तरी दुसऱ्याला जाऊन ऐकव. तुर्तास जाऊन बघतो तो तुझा भेकड बाप कसा तडफडत असेल. पडून राहा इथेच. सांग, तू आमच्या मारिया बेटीला कुठे लपून ठेवला आहेस? सगळं काही खरं खरं सांगून टाक, नाहीतर आम्ही तुझे हे हाल करू की तुला इथेच मारून मारून इथेच जमिनीत जिवंत गाडून टाकू. सांग. मी खरं सांगते सर. मारिया मॅम अभय सिंगच्या शोधात गेली होती. तिला तुमच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. त्यांनी तर त्याला बेशुद्ध पण केलं होतं आणि मला सांगितलं की जाऊन शिपायांना घेऊन ये. पण मी जेव्हा शिपायांना घेऊन गेले तर तिथे ना अभय सिंग होता ना मारिया मॅम. यू शट अप. ही तुझी कहाणी आहे जी मी एका तासापासून ऐकत आहे. सगळं काही खरं खरं सांग. सगळं काही खरं खरं. हेच खरे सर. सर तुम्हाला या माझ्या गोष्टीवर विश्वास नाहीये तर या शिपायाला विचारा. तो सुद्धा होता तिथे. हा मला सगळं काही सांगून चुकलं आहे. ह्याने हे पण सांगितलं आहे जेव्हा हा तिथे पोहोचला तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. समजलीस तू? तर या मधल्या वेळात काय झालं हे मला नाही माहित सर. तुला नाही माहिती आहे पण आम्हाला सगळं माहिती आहे. आम्हाला माहिती आहे की तू क्रांतिकाऱ्यांना सामील झाली आहेस. आणि त्यांच्या संगनमताने तू आमच्या बेटीला किडनॅप करवलंस. हे तुम्ही काय बोलताय सर? मारिया मॅम माझ्या बहिणीसारख्या होत्या आणि एक हिंदुस्थानी मुलगी आपल्या बहिणीसोबत अशी बेवफाई नाही करू शकत. ती तर तिच्यासाठी आपला जीव पण देऊ शकते. ते तर आता दिसतच आहे. दिसत आहे, जाणीव पण होत आहे. आम्ही तुला आमच्या मुली मारियासारखं समजलं होतं आणि तू इडियट. मी नेहमी तुमच्या मोठेपणाचा मान ठेवला सर. खुदा गवाह आहे, जितकं दुःख तुम्हाला मारिया मॅमच्या हरवण्याचं आहे तितकंच मला पण आहे. हे बघ शबनम, जर तू खोटं बोलत असशील तर एवढं लक्षात ठेव की खरं एक दिवस तुझ्या समोर येईल. इतकं लक्षात ठेव. आणि मग तुझी ती दुर्दशा होईल की तू स्वप्नात पण विचार नाही करू शकत. मी जे काही सांगते ते अगदी खरं सांगतेय.
माझ्यावर विश्वास ठेवा. जेलर, ही असं नाही ऐकणार. हिचं खाणं पिणं बंद करून टाका. हिला इतका टॉर्चर करा की ही सगळं सांगायला मजबूर होऊन जाईल. येस सर. भाईजान भाईजान भाईजान, ही मुलगी सुप्रिटेंडंटची मुलगी आहे. सुप्रिटेंडंटची मुलगी? भाईजान, हिला हिला इथे का आणलंय? हिला इथे का आणलंय हबीब हे तुला माहित असणं जरुरी नाहीये. बस इतकंच समज की ही आता इथेच राहील. तिला तू जेवण नेऊन दे, पण लक्ष देऊन. भाईजान, तुम्ही हे जे करता आहात ते सरदार, मी सरदारांशी बोलेन. हे घ्या, थोडं खाऊन घ्या. तुम्ही रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाही. ओ, इतकी माझी काळजी. इंटरेस्टिंग. तर मग मला इथे लॉक करून का ठेवलंय? लीव मी. मोहतरमा, हे काम फक्त अभय भाईजान करू शकतात. हे आमच्या अधिकारात नाहीये. तर मग जाऊन सांग तुमच्या अभय सिंगला की माझं टेन्शन नका घेऊ, आणि त्या बदमाशाला हे पण सांगा. बस मोहतरमा, बस. तुम्ही एक मुलगी आहात आणि आमच्या मेहमान आहात, म्हणून आम्ही तुमची इज्जत करतोय. पण याचा मतलब हा नाही की तुम्ही भाईजानच्या खिलाफ काही पण बोलत राहाल आणि आम्ही ते बर्दाश्त करू. मेहमान? यू मीन गेस्ट? कोणी गेस्ट बरोबर असं वागतात? त्याला असं कोठडीत बंद करून ठेवतात? हे बघा, मेहमान आमच्याकरता देवदूतासारखा असतो आणि कैदी माणूस. आणि माणुसकीच्या नात्याने आम्ही सांगतोय की खाऊन घ्या. तुम्ही काही खाल्लं नाहीये. अजून पण कुठल्या गोष्टींची गरज असेल तर मला आवाज देऊ शकता. नाही खायचं मला हे तुमचं घटिया हिंदुस्थानी खाणं. तुम्ही हिंदुस्थानी असून आमच्यावर मर्जी लादत आहात. नकोय मला हे. या शहरातल्या जमिनीची एक एक इंच खोदून काढा. आकाश पाताळ एक एक करून टाका, पण आम्हाला आमची मुलगी मिळालीच पाहिजे. तो अभय सिंग
आमच्या मुलीला उचलून घेऊन गेला आहे. जॉन, माहित नाही तो आमच्या मुलीशी काय काय करेल. रिलॅक्स सुपरिटेंडंट, रिलॅक्स. मारिया मिळेल, त्यांना काही पण नाही होणार. आमच्याकडे जितकी पण फोर्स आहे ती सगळी त्यांच्या शोधात लावली आहे. त्या सुखरूप तुमच्यापर्यंत पोहोचतील. अँड दॅट्स अ प्रॉमिस. कशी येईल? कशी येईल? तुम्ही लोक अभय सिंगला तर पकडू नाही शकले. आमच्या बेटीपर्यंत कसे पोहोचणार तुम्ही? कारण आमची बेटी त्याच्याकडेच आहे. आय नो सर. घराघरात छापे मारले जात आहेत. गली गली धुंडाळली जात आहे. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना पकडून पकडून चौकशी केली जाते सर. तुम्ही बिलकुल बेफिकीर राहा. मारिया मॅमला काही होणार नाही. मारिया मॅमचा सुगावा लवकरात लवकर लागेल सर. काय सुगावा मिळेल? कधी सुगावा मिळेल? हा? आणि हे शिपाई लोक इथे काय करतात? आमच्या मुलीला शोधायला का नाही जात ही माणसं? सर हे रिपोर्ट द्यायला आले. काय रिपोर्ट? आम्हाला सांगा, काय रिपोर्ट दिला आहे यांनी? हे बोल, तू बोल, काय रिपोर्ट घेऊन आला तू? तू बोल, काय रिपोर्ट घेऊन आला तू? हाच रिपोर्ट घेऊन आला आहेस ना तू? की तुमच्या मुलीचा काहीच पत्ता लागत नाही आहे. आम्ही सगळीकडे तिचा शोध घेतो आहोत. छापे मारले जात आहेत. लोकांना पकडून पकडून विचारलं जात आहे. आज रिपोर्ट घेऊन आला आहात ना तुम्ही? आम्हाला माहिती आहे काहीच नाही होणार तुमच्या लोकांकडून. काहीच नाही होणार. आणि आमची मुलगी, आमच्या हृदयाचा तुकडा, माहित नाही कोणत्या परिस्थितीत असेल. तो अभय सिंग माहित नाही काय काय करेल तिच्या बरोबर. जा तुम्ही लोक तिला शोधून आणा. जा, आम्हाला एकटा सोडून द्या. मारिया, माय डॉटर मारिया. काय करू मी आता? जीसस, हे जीसस, help me, help me, Father, please help me. हे जे जेवण तू आता फेकलेस, तुला माहिती आहे त्याची किंमत काय आहे? शबनम बेटा, शबनम, आम्ही तुला आपल्या बेटीप्रमाणे मानलं. तिच्यापेक्षा जास्त प्रेम आम्ही तुला केलं आहे. जर तू आम्हाला सर्व काही खरं खरं सांगशील तर गॉड प्रॉमिस आम्ही तुला खूप इनाम देऊ. बस एवढं सांग मारिया बेटी, कुठे आहे आमची? मी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगितलंय.
याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाहीये. तू तर आपली जात दाखवली. लहानपणापासून आजपर्यंत तू आम्हा इंग्रजांबरोबर राहिली. आम्ही इंग्रजांनी तुला जॉब दिला आणि तू घातलेले हे तुझ्या अंगावरती कपडे सुद्धा आम्ही दिलेले आहेत. हे तू कसं विसरू शकतेस? आणि आज आणि आज आणि आज तुला हा हिंदुस्थानी काय नजर आला की तू त्याला जाऊन मिळाली आहेस? गद्दार कुठली! याला गद्दारी नाही, मौका परस्ती म्हणतात, जे इंग्रजांमध्ये जास्त सापडतं. वाह वाह, मौका परस्ती. शेवटी तू त्यांची जबान बोलायला लागलीस. हा, बोलतेस ना त्यांची जबान? हक्काची कोणती जबान नसते, त्याची जबान सच्चाई असते. तुम्ही हवं तर माझ्यावर कुठलाही आरोप लावा, हवं तर माझे तुकडे तुकडे करून टाका, पण प्रत्येक तुकड्यातून हाच आवाज येईल की मी मारिया मॅमला नाही गायब केलंय आणि मला नाही माहित की त्या कुठे आहेत. मी मारिया मॅमना कधी गायब करूच शकत नाही. त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत. तुम्हाला हे का नाही समजत आहे की मी असं नाही करू शकत कधी? शबनम, जर तुला इतकंच पण माहिती आहे तर प्लीज सांग. एक फादर तुला रिक्वेस्ट करतो आहे, प्लीज. हे जे जेवण तू आता फेकलेस, तुला माहिती आहे त्याची किंमत काय आहे? 1 रुपी, 2 rupees, or 5 rupees. देऊन टाकीन. तसेही या घटिया हिंदुस्थानी फूड करता इतकी कॉस्ट पुष्कळ आहे. खटिया हिंदुस्थानी फूड, आणि जे काल रात्री आपल्या घरात बसून आरामात खाल्लं असशील ते खाणं तुझ्या बापानं लंडनहून मागवलं होतं? नो, ते तर 1 minute. What do you mean? आम्ही लंडनहून का मागवणार? मग हे जर घटिया आहे तर ते काय होतं? ते खाणं पण याच हिंदुस्थानी धर्तीवरच उगवलं होतं. तुम्ही लोक शेकडो वर्षापासून हेच खात आपली पोटं भरत आला आहात. आणि जे तू म्हणालीस या खाण्याच्या किमतीबद्दल, आणि तुला माहिती पण आहे का हे अनाज पैदा कसं होतं? परिस्थितीचा मार खाल्लेला एक गरीब शेतकरी या हिंदुस्थानच्या मातीत धान्याचं बीज रुजवतो. मग उन्हात नांगर चालवून शेताला नांगरतो, मग मशागत करतो,
तेव्हा कुठे हे धान्य पैदा होतं जे तुम्ही इंग्रज लगानच्या नावानं वसूल करून आपल्या तुंबड्या भरता. आणि या सगळ्याच्या बदल्यात त्या गरीब शेतकऱ्याला काय मिळतं? भूकमारी, कमनशिबी, कर्ज. ही आहे याची किंमत. माझं इंटेन्शन या फूडचं इन्सल्ट करणं नव्हतं, पण यावेळी आम्ही रागात आहोत आणि मर्या जेव्हा रागात येते तेव्हा ती जेवत नाही. आणि ही गोष्ट माझ्या डॅडला बरोबर माहित आहे. तुझे डॅड काय जाणतात आणि काय जाणत नाही त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी आता हे सांगतोय की तुला हेच खाणं खावं लागेल. मी मरून जाईन पण हे खाणं नाही खाणार. तुझी मर्जी. मला बस एवढंच सांगायचंय की जोपर्यंत तू हे खाणं खाऊन संपवत नाहीस तुला यापुढे खायला मिळणार नाही. मग तू भुकेने मर नाहीतर छताला उलट टांगून घे. मला काय नाही फरक पडत. हे नको समजू की मर्या तुला घाबरली. माझे डॅड मला सर्च करतील आणि तेव्हा तुझ्या बरोबर काय होईल यू हॅव नो आयडिया. सो इट्स बेटर की तू चुपचाप मला त्यांच्याकडे पोचव, नाहीतर अबे भाईजान, जर हिची बडबड बंद नाही झाली तर हिचे हातपाय बांधून विंचवांच्या कोठडीत फेकून दे. बाकीचं काम ते स्वतःच करून घेतील. आणि उरली ही खाण्याची बात. खाणं तर हिला हेच खावं लागेल. अभय! भाईजान, सरदार. गुरुजी मी बघतो. अभय! अभय! इथे! काय ऐकतो आहोत आम्ही. ही मुलगी. सरदार, मी तुम्हाला सांगणारच होतो. खरं तर सुप्रिटेंडंटची मुलगी आहे. तिला मी इथे घेऊन आलो म्हणजे तू विजयाचा बदला घेणार आहेस तो. बदला एका मुलीशी? नाही सरदार, गोष्ट बदल्याची नाहीये. सुप्रिटेंडंटला याची जाणीव करून देईन की तो. मी काही ऐकायचं नाहीये मला. पहिले जा आणि त्या मुलीला सुरक्षित तिच्या बापाच्या घरी पोहोचून ये. त्यानंतर मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेन. आधी तिला जाऊन पोहोचून ये. जा.
बदला घ्यायची ही काही रीत झाली क्रांतिकार्यांची? पण सरदार, तुम्हीच आम्हाला शिकवलंय, युद्धात विजय बघितला जातो, पद्धत नाही. आणि जेव्हा आमचा उद्देश नाही काय, तर मग कुठलेही डावपेच? डावपेच मर्दांबरोबर खेळले जातात, बायकांबरोबर नव्हे. आणि हे आमच्या नीती आणि संस्काराविरुद्ध आहे. प्रतिशोधाने तू इतका अंधळा झाला आहेस की कोणाची बेटी उचलून घेऊन आला आहेस. कोण आहेस तू? क्रांतिकारी की बुरटा चोर? की तू आपला धर्म विसरून गेलास? मी आपला धर्म नाही विसरलो सरदार. तू जे विसरतोयस ते देशधर्म म्हणतात. बाय, देशधर्म. ही संसारी नाती, लोभ, माया, मद, मोह, क्रोध, या नात्यांना आमच्या हृदयात कोणतीच जागा नाही आहे, कोणतीच जागा नाहीये. आणि हे तोपर्यंत आहे जोपर्यंत आपला देश गुलामीच्या या दोरखंडातून आजाद होत नाही. तोपर्यंत कोणतंही नातं नाहीये, ना होतं, ना आहे, ना कधी होईल. आणि तोपर्यंत आई बाप, भाऊ बहीण, लोकांची कोणतीही नाती आम्ही मानत नाही. आणि आम्ही फक्त क्रांतिकारी आहोत, फक्त क्रांतिकारी. मला नाही वाटत मी जे करतोय ते चुकीचं आहे. म्हणून हे तुमचं सांगणं मी नाही ऐकणार. अभय, अभय, रणभेरी वळवा. आई बाप, भाऊ बहीण, लोकांची कोणतीही नाती आम्ही मानत नाही. आणि आम्ही फक्त क्रांतिकारी आहोत, हे समजलं की नाही? मी हे चांगल्या प्रकारे जाणतो सरदार, आणि मी आपला देश धर्म नाही विसरलो. हे काम कोणी विजयाच्या साथीने नाही, उलट देशाच्या एका शिपायाने केलंय. आणि विश्वास ठेवा सरदार, माझी नियत एकदम पवित्र आणि स्वच्छ आहे. जाणतो आम्ही. हे काय झालंय तुला? काय? कसे समजवायचे तुला? कसे? ऐक, ही चर्चा बंद. सर्वात आधी जा, त्या मुलीला सुरक्षित सोडून घरी ये. बस, चर्चा त्यानंतर होईल. ऐकलं नाहीस? काय सांगतोय आम्ही? माफ करा सरदार. पण मला नाही वाटत मी जे करतोय ते चुकीचं आहे.
म्हणून हे तुमचं सांगणं मी नाही मानणार. अभय अभय तर अशा प्रकारे गोपीसिंग, वर्षांपूर्वी आम्ही रणभेरीची परिकल्पना तयार केली होती. त्या मार्गावर आम्ही आजपर्यंत चालत आहोत. पराडकरजी, आज तुम्ही पुराण्या आठवणी जाग्या केल्या. गोपी सिंगला पण हे कळलं की आम्ही किती खडतरपणे या प्रवासाला सुरुवात केली होती आणि लगातार संघर्ष करून आज इथवर पोहोचलोत. खरंच गुरुजी, तुम्ही खूप संघर्ष आणि धाडसाने रणभेरीला इथपर्यंत पोहोचवलंय. मला खूप अभिमान आहे की आज मी पण या रणभेरीचा एक हिस्सा आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी माझ्या शरीराचा एक एक तुकडा रणभेरीचा प्रचार आणि देशाच्या आझादी करता लावेन. मी इतका खुश आहे की तुम्हाला सांगू शकत नाही, कारण मला इथे जगण्याचा उद्देश मिळालाय गुरुजी. उद्देश मिळाला नाही गोपीसिंग, आता मिळणार आहे. गुरुजी, मी काही समजलो नाही. पटापट आपलं सामान बांधा आणि जाण्याकरता तयारी करा. उद्देश नाही मिळालाय म्हणजे कुठे जायची तयारी करू? मला काही समजलं नाही गुरुजी. अरे तिथेच जिथे आम्ही तुला पाठवणार आहोत. तुला काय वाटलं आम्ही इतक्या वेळेपासून एवढ्या कहाण्या उगाच ऐकवत आहोत का? गुरुजी, तुम्ही आदरणीय आहात, तुमचा शब्द शिरसावंद्य. तुम्ही जे सांगाल गोपीसिंग ते करेल, पण मला जायचं कुठे आणि का आणि काय करावं लागेल? गोपी सिंग, तुला रणभेरीच्या गर्जनेला इलाहाबाद आणि बनारसच्या पुढे जाऊन त्या लोकांपर्यंत पोचवायची आहे जिथे जनतेला जागृती हवी आहे आणि त्यांना नेतृत्वाची गरज आहे. समजलो गुरुजी. तुम्ही जसं सांगाल मी ते करेन. आणि मला कुठे जायचंय आणि काय? गुरुजी, मी बघतो. हो हो. अरे अरे गोपी, बनारसी तू? नीच नराधमा, अडाणी, जंगली जनावर कुठला? मला या निर्जन स्थानी का आणलायस? करायचंय काय तुला? जीवानीशी मारायचंय तुला. काळजी नको करू मारिया, माझा वायदा आहे. तुला त्याच्या कैदेतून सेफ घेऊन येईन.